या वारीच्या दरम्यान सगळे भाविक कई किलोमीटरचा प्रवास अगदी पायी चालत करतात आणि पुढे सरकतात। विठू नामाचा जयघोष करता करताच त्यांना ही ऊर्जा मिळते, परंतु त्यांच्या थकलेल्या पायांना विसावा देण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मुस्लिम बांधव या वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मालिशही करून देतात। वारीचा मुक्काम जिथे दिसत असतो तिथे तिथे खास करून वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि ते एक प्रकारचं पुण्य मिळतंय अशी भावना नागरिकांमध्ये असते, भाविकांमध्ये असते आणि अशीच सेवा केली जाते सहकार नगर मधल्या एका मंदिरामध्ये आणि मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते। कारण शेकडो किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्यांचे पाय दुखतात आणि ते मुस्लिम बांधवांकडून खास या ठिकाणी वारकऱ्यांची या सगळ्या वैष्णव जनांची सेवा केली जाते। आपका रमजान का मंथ चल रहा है और वारी भी है, दोन्हीची सांगड कशी घालता येते? तुम्ही ही सेवा का देताय त्यांना, का करताय त्यांची? आमचा रमजान पहिला महिना म्हणजे हा 5 महिना असतो। याच्यामध्ये कसं शिकवणे आम्हाला की तुम्ही जितकं होईल तेवढे लोकांची सहकार्य करा, त्यांना मदत करा, त्यांना कुठल्याही गोष्टीत दुखवलं नाही पाहिजे। आणि हे कसं की आपल्या आई वडिलांसारखे सगळे ज्येष्ठ आहेत ते इतके लांबून चालत आले, त्यांच्या मागचा यांचा उद्देश असा आहे की आपण पुण्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस कमी आहे, तर त्याला साकडं घालायसाठी ते देवाकडे पांडुरंगाकडे चाललेले आहेत। त्यांचं बी काहीतरी चांगलाच हेतू आहे, त्या हिशोबाने मग चांगल्या हेतूला आपण आपल्यापर्यंत सहकार्य करावं हाच आमचा हेतू। वारी समानता शिकवते, कुठल्याही धर्माचा मध्ये धर्मामधलं अंतर असलं नाही पाहिजे हे शिकवते, कुठेतरी त्याचंच हे प्रतीक म्हणायला लागेल। होय, तसंच आहे विषय। आता हे सगळ्यांच्या मानण्यावर आहे की कोण काय मानतोय, आपण तो विसरायचं, आपण फक्त माणुसकीच्या नात्याने जगायचं एवढं आम्ही ठरवलं। अमित बागुल आहेत माझ्याबरोबर। किती वारकरी ही सेवा घेत आहेत, सेवेचा लाभ मिळतो यांना आणि यामागचा उद्देश काय होता? 1000 पेक्षा जास्ती वारकरी या ठिकाणी याचा सेवेचा लाभ घेणार आहेत। फक्त सेवेचा उद्देश असा आहे की आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या धर्मामध्ये एकच शिकवण की आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, आणि हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही पुढे चाललोय। त्याच्यामुळे काल मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी रोजा इफ्तारचा उपास सोडला वारकऱ्यांच्या हस्ते। आज या ठिकाणी विश्वशांती यज्ञाचं आयोजन आबा बागुलांनी केले। 1500 वारकरी त्या यज्ञाला बसलेत आणि मुस्लिम बांधव स्वतःहून पुढे आले। मुस्लिम बांधव काशी यात्रेला आमच्याबरोबर येतात, आबांबरोबर जातात, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आई वडिलांची सेवा हेच धोरण ठेवलं। त्यांनी सांगितलं की सगळे धर्म एकच आहे, धर्म वाटतोय आपण इकडे वेगळे करतोय, पण ही शिकवणूक आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेली नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील सगळे सहभागी झालेत आणि माझी विनंती आहे की इथून पुढे पुण्याच्या बाहेर दिंडी गेल्यानंतर तिथल्या गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन आई वडिलांचे पाय दाबण्यासाठी त्या ठिकाणी मसाज करणं आवश्यक आहे। माऊली, किती चालणे झाले आता? पाय दुखतात का? दुखत आहेत ना गुडघे आमचे। बरं वाटतंय का आता? चळल्या बरं वाटतंय ना। त्यामुळे खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी केली जाते आणि ती मुस्लिम बांधवांकडून केली जाते, हे यातला आणखी विशेष आहे। सर्व धर्म समभाव आपण नेहमी म्हणत असतो, पण त्याची खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन अमोल गबाळेसह हर्षदा सुवकुळ, एबीपी माझा, पुणे।